मंडळ बैठकीमध्ये आणि त्यानंतर झालेल्या शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीत निधी वाटपावर मान अपमान नाट्य पाहायला मिळाल्याची माहिती आहे। आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आणि शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीत शिवसेना मंत्र्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधी वाटपावर असंतोष व्यक्त केल्याचं कळत आहे। तर अर्थमंत्री अजित पवार यांनी निधी वाटपामध्ये शिवसेना मंत्र्यांना सापत्न वागणूक देत असल्याची तक्रार केल्याची माहिती आहे। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याचं कळत आहे। शिवसेना मंत्र्यांचा संताप पाहता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठकीतच अर्थमंत्री अजित पवार यांच्या खात्यावर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश शिवसेना मंत्र्यांना दिल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, अजित पवार जे अर्थमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत आणि त्यांच्यावर याआधी सुद्धा शिवसेना मंत्र्यांकडून सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता। तशी तक्रार करण्यात आली होती आणि आज जी कॅबिनेटची बैठक झाली आहे त्याचबरोबर त्याच्यानंतर शिवसेना मंत्र्यांची जी वेगळी बैठक झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा शिवसेनेच्या मंत्र्यांनी आपली नाराजी बोलून दाखवल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता अर्थमंत्री अजित पवार यांची नेमकी काय प्रतिक्रिया याच्यावर येते ते बघावं लागेल आणि त्याचबरोबर अजित पवारांवर जे वारंवार आरोप केले जातात सापत्न वागणूक दिले गेल्याचे किंवा ज्या पद्धतीने निधी अडवला गेल्याचे आरोप सुद्धा याआधी सुद्धा झाले आहे। अजित पवार यांच्यावर जे अर्थमंत्री आहेत त्यांच्यावर हे आरोप होत आहेत आणि आता तर मुख्यमंत्री फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे तक्रार या मंत्र्यांनी केल्याची माहिती आहे। आणि त्यानंतर या बैठकीमध्येच जी कॅबिनेटची बैठक झाली, महायुतीमधील सर्व मंत्री या बैठकीला असतील, मुख्यमंत्री या बैठकीला असतील आणि याच बैठकीमध्ये जे उपमुख्यमंत्री आहेत दुसरे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवारांच्या अर्थ खात्यावर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश आपल्या शिवसेनेच्या मंत्र्यांना दिल्याची माहिती आहे। त्यामुळे आता हा वाद वाढणार की तो निवळणार याकडे लक्ष असेल। तर अर्थमंत्री अजित पवार हे आता कशा पद्धतीने ही सगळी परिस्थिती हाताळतात याकडे सुद्धा लक्ष असेल। तर शिंदे जेव्हा म्हणतायत की बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे, बारीक लक्ष ठेवा अजित पवारांच्या अर्थ खात्यावर, याचा अर्थ नेमका काय, आता कशा पद्धतीने हे बारीक लक्ष ठेवलं जाणार, काही चुका काढल्या जातात का अजित पवारांच्या खात्याचा, त्याच्याकडे सुद्धा लक्ष असेल। तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील 7 मंत्र्यांना ओएसडी आणि पीए यांच्या नियुक्तीला परवानगी नाकारलेली आहे। मुख्यमंत्री कार्यालयातून संबंधित अधिकाऱ्यांना मूळ विभागात रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्यात। या नोटिसांमध्ये सचिवांवर बेकायदेशीर पद्धतीने काम करत असल्याचा ठपका ठेवत तात्काळ मूळ विभागात हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्यात। नोटीस आल्यामुळे मंत्र्यांची पळापळ सुरू आहे। तर शिवसेनेचे नाराज मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बंगल्याच्या चक्रा मारतायत अशी ही माहिती आहे। विशेष म्हणजे भाजपच्या मंत्र्यांनाही जवळचा खासगी सचिव हवाय। मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे भाजप मंत्र्यांची डाळ शिजली नसल्याचं सूत्रांनी सांगितलंय। तर स्टाफ नियुक्ती वादावर न्यूज 18 लोकमतचे काही सवाल आहेत ते आपण बघूयात। जर मंत्री नियुक्त स्टाफ चुकीचा तर मंत्री बरोबर कसे, असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर स्टाफ नियुक्तीसाठी मंत्र्यांकडून कोणते निकष लावले जातात हा सवाल आहे आणि स्टाफ नियुक्ती उपलब्ध अधिकाऱ्यातून होते की त्याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। मंत्र्यांच्या नजरेमध्ये काम करणारे अधिकारी अचानक चुकीचे कसे ठरतात हाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। तर जवळच्या अधिकाऱ्याच्या नेमणुकीसाठी मंत्र्यांची धडपड सुरू आहे का, हा सवाल एक मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय।